खानदेशी मुगाच्या वड्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत। वर्षभराचा वाळवणीचा हा पदार्थ आहे। एकदा उन्हाळ्यात करून ठेवला की अगदी वर्षभर छान ह्या वड्यांचा आस्वाद आपण घेऊ शकतो। काही भागांमध्ये याला सांडगेही म्हटले जातात। थोड्याफार फरकाने सगळीकडे हा पदार्थ केला जातो। 1 किलो मुगाची डाळ वापरून एवढे वडे आपण बनवलेले आहेत। नुसत्या मूग डाळीचेही वडे बनवले जातात, पण आपण इथे मूग डाळीसोबत चवळीची, हरभऱ्याची आणि थोडीशी उडदाची डाळही घेतलेली। आता बरोबर इथे मी 1 किलो मूग डाळ घेतलेली आहे। 1 किलो मुगाच्या डाळीसाठी अर्धी वाटी चवळीची डाळ घेतली। अर्धी वाटी म्हणजे बरोबर 100 ग्रॅम ही डाळ घेतलेली आहे। 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम मठाची डाळ घ्यायची। चवळीची आणि हरभऱ्याची अर्धी वाटी आणि मठाची डाळ 1 वाटी आणि पाव वाटी इथं उडदाची डाळ घेणार आहोत। उडदाची डाळ इथे कमीच वापरली जाते। नुसत्या मूग डाळीचे हे वडे केले जातात, तेही खूप छान लागतात। पण आज ती पारंपरिक अशी खानदेशी पद्धतीच्या वड्यांची रेसिपी आपण करणार आहोत। तर मुगाची डाळ वेगळी भिजत घालणार आहे आणि ह्या चारही ज्या डाळी आहेत त्या वेगळ्या आपण एका भांड्यात धुवायला घेणार आहोत। मूग, मटकी, चवळी आणि उडदाची डाळ एकत्रच करून भिजत घातली आणि स्वच्छ धुवून मगच भिजत घालायची। मुगाची ही डाळ एक छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 4-5 तासासाठी छान भिजत घेतल्या। रात्रीच अगदी 11 ते 12च्या दरम्यान ह्या डाळी भिजत घालायच्या, म्हणजे सकाळी 6 वाजेपर्यंत ह्या डाळी छान भिजल्या जातात। सध्या सकाळी थोडं थंड वातावरण असल्यामुळे मी रात्रीच 11 वाजता ह्या डाळी भिजत घातल्या होत्या, त्यामुळे सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत डाळ छान भिजली जाते। जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही 3-4 तासही डाळ भिजवली तरीही चालते। अगदी जास्त डाळ भिजवलीही गेली नको, कारण जास्त डाळ भिजवली तर त्यातून आंबट वास यायला लागतो। किंवा तुम्ही सकाळी 5 वाजता ह्या डाळी भिजत घातल्या तर अगदी 8-9 वाजेपर्यंतही ह्या डाळी छान भिजल्या जातात। जास्त उन्हाळ्यात जर करत असाल तर तुम्ही सकाळी 5 वाजता डाळ भिजत घालायच्या आणि 8-9 वाजता स्वच्छ पाण्याने धुवून मग तुम्ही त्या वाटायला घेऊ शकता। आता ही डाळ बघा, मुगाची डाळ छान रगडून स्वच्छ धुवून घेतली। असं 3-4 पाण्याने मी धुवून घेतलं। चांगलं स्वच्छ पाणी निघेपर्यंत ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली। आता डाळ आपली छान धुतली गेलेली। रात्रीच मी ह्या डाळी भिजत घातल्या होत्या, म्हणून मी भिजवतानाचा व्हिडिओ शूट केला नाही। जेव्हा आपण डाळ भिजायला घेतो तेव्हाही चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची। आता ही डाळ परत मी सकाळी चांगली धुवून घेतली आणि याला एका गाळणीवर निथळून साईडला ठेवून देणार आहे। आता सगळी डाळ आपली धुवून स्वच्छ निथळून घेतली। आता दुसऱ्या ज्या डाळी आपण मिक्स केल्या होत्या, चवळीची, उडदाची, हरभऱ्याची आणि मठाची, त्या थोड्या डाळी असल्यामुळे त्याही एकत्रच भिजत घातल्या होत्या। त्यांनाही आता छान रगडून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळी चांगल्या धुतल्यामुळे डाळींचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो। आता हे बघा, अगदी 3-4 पाण्याने स्वच्छ चोळून ही डाळ मी धुवून घेतलेली। डाळींचं प्रमाण अगदी थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालतं। तर काही भागांमध्ये मठाची डाळ ही जास्त घातली जाते। डाळी स्वच्छ धुवून झाल्या, आता यांना एका गाळणीवर उपसून घेऊयात। आता सगळ्या डाळी आपण एकत्रच वाटून घेणार आहोत। आता हे आपण 1 ते 1.5 किलो प्रमाणात केलेलं आहे, म्हणजे 1 किलो मुगाची आणि अर्धा किलो साधारण या सगळ्या डाळी येतील। तर 1.5 किलोचे साधारण हे वडे झालेले आहेत। तर कमी प्रमाणात असल्यामुळे आपण हे घरच्या घरीच मिक्सरवर वाटून घेणार आहोत। अगदी पाणी न वापरता ह्या डाळींचं मिश्रण असं वाटून घ्यायचं। पाणी न घालता छान, अगदी जाडही नाही किंवा बारीकही नाही, या पद्धतीने सगळी डाळ वाटून घ्यायची। आता तुम्ही ही डाळ घरच्या घरी मिक्सरवर वाटू शकता किंवा गिरणीवरूनही डाळ दळून घेऊ शकता, तिथेही पटकन दळली जाते। अर्धी वाटी सोललेला लसूण आणि 2-3 इंच अद्रकचे तुकडे हे दोन्हीच एकत्र वाटून घेणार आहोत। आता अद्रक लसूणची पेस्ट बरोबर अर्धी वाटी ही पेस्ट भरलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट छान बारीक वाटून घेतली। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर चांगली हिरवीगार गावरान घ्यायची, म्हणजे वड्यांना स्वाद छान येतो। 4 चमचे जिरं हलकसं दरदरीत वाटून घेतलं। 2 चमचे बडीशेप घेतली, ती हलकीशी जाडसर वाटून घेतली। 1 मोठा चमचा हिंग घेतला, मीठ घेतलंय आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि 2 चमचे आपण इथं तिखट मिरची पावडर घेणार आहोत।
वाटून घेतलेल्या ह्या डाळी एका मोठ्या भांड्यात काढून घेतल्या. यामध्ये 4 चमचे जिरे पावडर बारीक वाटून घेतलेली, 2 चमचे बडीशेप जाडसर वाटून घेतलेली, 1 मोठा चमचा हिंग पावडर. हिंगामुळे वड्यांना स्वाद खूप छान येतो, म्हणून नक्की घाला. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. साधारण 4 चमचे मीठ यामध्ये घातलं. 2 मोठे चमचे मिरची पावडर घालायची. ही काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी वापरलेली आहे. आणि घरगुती मिरची पावडर ही आपण 2-3 चमचे यामध्ये घालणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेली सगळी यामध्ये टाकून द्यायची. पेस्ट घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि घरगुती मिरची पावडर ही मी यामध्ये घातलेली आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हातानेच मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. घरची तिखट लाल मिरची पावडर यामध्ये घातली. 3 चमचे बरोबर मिरची पावडर घातली. आता छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळे मसाले, मिरची, मीठ सगळं या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. आता मस्त रंग आलाय पिठाला. पीठही आपलं तयार आहे. जास्त असं पातळ किंवा घट्ट असं पीठ नाही, मस्त असं पीठ झालेलं आहे. आता याचे वडे टाकून घ्यायचे. यासाठी जिथे ऊन असेल तिथे आपण हे वडे टाकून घ्यायचे. आता मी हे गच्चीवरच नेणार आहे. गच्चीवर छान कागद अंथरून घ्यायचा आहे. प्लास्टिकचा जो कागद असतो ना, त्यावर हे वडे टाकून घ्यायचे. हा वड्यांचा झारा असतो, त्यावरच आपण हे वडे टाकून घेणार आहोत. असं पीठ घेऊन असेच लांब लांब वडे टाकून घ्यायचे. 1-2 दिवसात हे वडे छान वाळले जातात. थोडे थोडे पीठ घेऊन याचे सगळीकडे वडे टाकून घ्यायचे. आता प्लास्टिकवरच हे वडे टाकायचे, म्हणजे पटकन वाळल्यानंतर लगेच निघतात. आणि ह्या कागदाला जर सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलं त्याने हे वडे अगदी पटकन निघतात. आता हे बघा, अगदी छान असे वडे झालेले आहेत. तर सगळ्या पिठाचे मी वडे टाकून घेतलेले आहेत आणि मस्त कडकडीत उन्हात 1 दिवसातही वाळतात. तर 1 ते 2 दिवस हे वडे वाळू देणार आहे. तर 2 दिवसानंतर बघा तुम्ही, अगदी वडे मस्त वाळलेले आहेत. रंग खूप छान आलेला आहे आणि चवीलाही तेवढेच छान लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा भाज्या कमी असतात बाजारात, तेव्हा वड्यांची कोरडी किंवा पातळ अशी भाजी घरोघरी केली जाते आणि छान वर्षभर हे वडे टिकतात. हवाबंद डब्यात ठेवले की अगदी वर्षभर अजिबात कीड न लागता हे वडे जसेच्या तसे टिकतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक्यू फ्रेंड्स.